बारामती नगरपालिकेच्या नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झालेली आहे। एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सचिन सातव यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर बसपातर्फे काळूराम चौधरी असतील किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे बळवंत बेलदार आहे यांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे। एकंदरीतच बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टी देखील या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे। त्यांचे देखील गोविंद देवकाते हे उमेदवार असणार आहेत। एकंदरीतच बारामतीची नगर अध्यक्षपदाची निवडणूक ही सद्यस्थितीत तरी चौरंगी होणार आहे असं चित्र स्पष्ट झालेलं आहे। सद्यस्थितीत आज जे छाननीचा उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस आहे, मात्र ही उमेदवारी निश्चित झाल्याचं समोर येत आहे। आपल्यासोबत जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती नगरपालिका नगराध्यक्षपदाचे उमेदवार बळवंत बेलदार पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, खऱ्या अर्थाने आपण नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केलेली आहे, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात? संपूर्ण भारतात बारामती म्हणलं की शरद पवार साहेबांचं नाव डोळ्यापुढे येतं आणि बारामतीकर कधीच साहेबांना नाराज करत नाहीत। एकंदरीतच ही निवडणूक आता चौरंगी होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस असेल, BJP असेल किंवा बहुजन समाज पार्टी असेल, काय आपले मुद्दा असणार आहे जेणेकरून आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत? शहराचा जो ठराविक विकास झालेला आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच परत त्याच पदावर बसवणं, जे पदाधिकारी आहेत त्यांनाच आणि त्यांच्याच जवळच्या लोकांना परत नगरपालिकेत तिकीटं देणं आणि जी मलिदा गँग आहे त्यांच्याविषयी म्हणजे काम देताना एकाच सारख्या ठेकेदाराला परत तेच काम देणे आणि नगरसेवक आहेत त्यांच्याच घरातला कोणतरी ठेकेदार देणे, पैशावाल्याच उमेदवाराला लोकांना उमेदवारी देणे, अशा पद्धतीचं सध्या विरोधी गटाकडून राजकारण चालू आहे। काल योगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन आघाडीत लढवत आहे। कशा पद्धतीने किती नगरसेवकांचे उमेदवारी का टोटल पॅनेल असणार आहे, कशा पद्धतीने? आपला टोटल पॅनेल आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण संपूर्ण जागा लढवत आहे। बारामतीचा जे विकास मोठ्या प्रमाणात झाला अशी चर्चा असते, काय वाटतं, बारामतीचा खऱ्या अर्थाने विकास झाला? बारामतीचा विकास झाला पण तो साहेबांनी केला। शाश्वत विकास कशाला म्हणतात, हे लोकांना जर रोजगार मिळाला, लोकांना सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या, नुसत्या दिखाऊपणाला विकास झालेला आहे। त्या दिखाऊपणाचं कॉन्ट्रॅक्ट निघून त्यांच्यातनं खरंच कुणाचा विकास झाला ही विचार करण्याची गोष्ट आहे, ते बारामतीकर नक्कीच विचार करतील। म्हणजे साहेबांनी विकास केला? हो, साहेबांनीच विकास केला। काय व्हिजन घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार? कारण राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेनंतर किंवा माळेगाव कारखाना असेल, छत्रपती कारखाना असेल, 3 ठिकाणी सत्ता त्यांच्या 3 वेळेस सत्ता आलेली आहे। आता नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील ताकदीने उतरलेले दिसत आहेत। अगदी बलाढ्य उमेदवार तुमच्यासमोर आहे, सचिन सातव, कसं लढत देणार आहात? आमचा पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे। आम्ही सर्वांचा विकास हेच आमच्या डोळ्यासमोरचं एक उद्दिष्ट आहे, ना की ठराविक लोकांचाच विकास। एकंदरीत प्रचारात आता 10 ते 12 दिवसांचा वेळ आहे। प्रचारात साहेब असतील, ताई असतील, योगेंद्रदादा असतील, कोण प्रचारात उतरणार आहे किंवा शिवसेनेमधील वंचित बहुजन? साहेब खूप मोठे नेते, त्यांनी एवढ्याशा छोट्याशा इलेक्शनमध्ये येणं म्हणजे थोडं वेगळं आहे, पण योगेंद्रदादा आणि सुप्रियाताई नक्कीच इलेक्शनमध्ये येतील प्रचाराला। हो, प्रचाराला नक्कीच येतील। काय वाटतंय एकंदरीत 3 तारखेचं काय चित्र असेल? नक्कीच साहेबांच्या गटाला खूप चांगलं यश मिळालेलं असेल 3 तारखेला। पण याच्या आधी 3 निवडणुकीत जे पराजय पाहिला आहे, यावेळेसचं चित्र कसं असेल? कारण ही शहरात निवडणूक होत आहे, नगरपालिकेचा तुम्ही लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेला शहराने ताईंना खूप मोठ्या प्रमाणात 50,000पेक्षा जास्त मतदान केलं होतं। त्याची पुनरावृत्ती होईल? हो, 100% पुनरावृत्ती होणार। का बरं, का असं वाटतं? साहेबांचा विकास सगळ्या लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळं लोक साहेबांना सोडणार नाहीत कधीच। आपल्यासोबत बाप्पू देखील आहेत। बाप्पू, कसं बघता या निवडणुकीकडे? आपला एकंदरीत राजकारणातला मोठा अनुभव आहे, अगदी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन आपण राजकारणात काम केलेलं आहे। कशी ही निवडणूक पाहता? कारण चौरंगी देखील होत आहे आणि शरद पवार पक्ष आणि अजित पवार पक्ष फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे। आपण बघितलं महाराष्ट्रात की साहेबांनी सामान्य व्यक्तीला विधानसभेच्या उमेदवारी दिल्या, ते सुद्धा विधानसभेला एक बलाढ्य व्यक्तींना पाडून सुद्धा ते विधानसभेला आलेत। त्याचीच पुनरावृत्ती आज जर आपण बघितलं, सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना योगेंद्रदादांनी सगळ्यांना बरोबर घेतलं आहे।
वंचित विकास आघाडी असू द्या, महाविकास आघाडी असू द्या, मायम असू द्या, सगळ्यांना बरोबर घेऊन हा उमेदवार 41 लोकांचा 42 लोकांचा हा सगळा गट हा संपूर्ण उभा राहणार आहे आणि सामान्य नागरिक आहेत. आत्ता तुम्ही मुलाखत घेतली बेलदारांची. बेलदार एक तरुण आहे, त्याच्या कुटुंबात कसलेही राजकीय हे नाही, स्वतः वकील आहेत आणि असेच बाकीचे सुद्धा वार्ड वाईज सुद्धा जर बघितलं तर साहेबांचा असा विचार आहे की तरुणांना संधी दिली पाहिजे, म्हणून साहेबांनी यांना संधी दिलेली तरुण म्हणून. एकंदरीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पुन्हा अटीतटीची पाहायला मिळेल. हो, होणारच की. आणि स्वतः दादा उभा नाहीत, त्याच्यामुळं स्वतः दादा नसल्यामुळं लोकसभेची पुनरावृत्ती होऊ शकते. स्वतः दादा असते तर ते झालं नसतं. अजितदादा सर स्वतः उभं राहिले. आता विधानसभा नाही, दादा उभा. लोकसभेला किती लीड होतं? हां, लोकसभेला लीड किती होतं? 50,000 60,000च्या आसपास लीड. पुनरावृत्ती होतं. हां, त्याची पुनरावृत्ती होऊ शकतं. पण एकंदरीत समोर बलाढ्य उमेदवार आहेत. हां, असू द्या, बलाढ्य जरी असले तर हे लोकशाही आहे. आपण बघितलं की इंदिरा गांधीसुद्धा पडलेल्या होत्या, राजनारायण त्यावेळेला निवडून आलेले होते. म्हणजे असं एक सामान्य राजनारायण त्यावेळेला निवडून आले सामान्य म्हणून, आणि एवढ्या मोठ्या प्राईम मिनिस्टर ज्यांनी काम पाहिलं त्यासुद्धा इंदिरा गांधी प्रवृत्त झालं. मग लोकांनी साहेबांचा उमेदवार मनामध्ये घेतल्यामुळं हे सगळं पुढचं गणित हे बदलते सगळं. बापू, पण एकंदरीत जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत सातव यांच्या अनेक वेळा नगराध्यक्षपद देखील राहिलेलं आहे. एकंदरीत आता ते पुन्हा निवडणूक लढत आहेत, त्यामुळे कुठंतरी पारडं त्यांचं जड दिसतंय. असणार, पारडं जड असणार. म्हणजे साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणजे साहेब नसताना सुद्धा कारभाऱ्यांना पूर्वी काम चांगलं त्यांनी केलेलं आहे. नंतर बापूंनी सुद्धा, सदाबापूंनी सुद्धा काम चांगलं बारामतीमध्ये केलेलं आहे. हे सगळे साहेबांच्यामुळं करत आलेले आहेत सगळे. आत्ताच 2 काँग्रेस झाल्यामुळं खऱ्या अर्थाने हा बदल थोडासा झालेला आहे. एकंदरीत बापू जे आहेत ते आता साहेबांच्या गटाकडे आहेत. कशा पद्धतीचा प्रचार राहणार आहे त्यांचा तुमचा? हां, बापूंचं काय म्हणले? बापूजी एका साहेबांच्या हो, गटामध्ये साहेबांच्या पण कशा पद्धतीचा एकत्र येऊन प्रचार राहणार आहे? आता त्यांना अडचण झाली बापूंना, खरं सदाबापूंना अडचण. बाजूला मग हा, एक चिरंजीवांना अजितदादांनी उमेदवारी दिली, त्याच्यामुळं बापूची अडचणी आणि काही कार्यकर्त्याची अडचणी येणार आहेत. पण शेवटी साहेबांचा विचार. काय चर्चा केली का बापूशी? काय नाही, काय भेट नाही झाली आणि फोनही झाला नाही. आम्ही आदल्या दिवशी भेटलो होतो, म्हणजे चहालाच त्यांनी बोलवलं होतं. म्हणजे साहेबांची तिथं आमची भेट झाल्यानंतर आम्ही सुभाष डोले वगैरे त्यांच्या घरी गेलतो चहा प्यायला वगैरे सहज. म्हणजे असं काही हे नव्हतं. बापू, 3 तारखेला काय चित्र वाटतं एकंदरीत? मला वाटतं साहेबांच्या विचाराचं पॅनल हा निश्चित बहुमताने निवडून येईल. नक्कीच हे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट बळवंत बेलदार पाटील आहेत. नक्कीच त्यांच्या कुटुंबाला कोणताही राजकीय वारसा नाही. ते निवडणुकीत उतरलेल्या अगदी तरुण जे व्यक्तिमत्व आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामतीच्या नगरपालिका नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उतरवण्यात आलेलं आहे. एकंदरीतच लोकसभेमध्ये जी सुप्रिया सुळे यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळालं त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा बारामतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत होईल आणि आमचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल अशी देखील भावना यावेळी त्यांनी व्यक्त केलेली पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन रोहनसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.